तुम्ही तुमचं काम करताय ना। डोंबिवली महापालिकेच्या वतीने 2008 मध्ये लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी ते टपरीसाठी परवाना दिलेली होती आणि त्या परवान्यानुसार ती टपरी टाकलेली आहे आणि त्याचं सगळं टॅक्स वर्षाचं जे आहे ते भरत आलेलं आहे। अधिकृत टॅक्स भरल्यानंतर सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवाडाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती टपरी तोडलेली आहे। ते सांगतात फुटपाथवर आम्हाला काहीच करून द्यायचं नाहीये। मुळातच ती टपरीचा जो लायसन आहे शारदा मंदिरच्या इथला तोच लायसन तिथं आमची टपरी आहे। मग या दिव्यांगांनी करायचं काय? अधिकृत असताना सुद्धा जर महापालिका अशा पद्धतीचा अन्याय करत असेल तर महापालिकेला चांगल्या प्रकारचं उत्तर मिळेल। याचं कारण असं आहे सगळे दिव्यांग रस्त्यावर उतरतील आणि घेराव घालतील, याचा जो काही परिणाम होईल ती महापालिकेला भोगावा लागेल। आज जो स्टॉल तोडलेला आहे लक्ष्मण मोरे यांचा, हा स्टॉल अधिकृत आहे, त्याचा परवाना असताना सुद्धा महापालिकेने तो स्टॉल तोडलेला आहे। याच्यावरती नक्कीच अपंग विकास महासंघ असेल हे नक्कीच त्याच्यावर येतील आणि पूर्ण उद्रेक निर्माण होईल दिव्यांगांसाठी। कारण दिव्यांगाच्या पोटावर मारलेला पाय आहे। दिव्यांगांनी काय भीक मागायची का, चोऱ्या करायच्या का? आणि जे करतात त्यांना तुम्ही करत नाहीये आणि प्रामाणिक जे काम करतात आमच्या दिव्यांगां माधव त्यांना तुम्ही अशा पद्धतीने शिक्षा देता। काय आमचं चुकलं होतं? आम्हाला आमची परवानगी असताना सुद्धा या लोकांनी आमचा स्टॉल तोडलेला आहे। नमस्कार। शासनाच्या धोरणानुसार फुटपाथवरील रस्ते मोकळे करण्याचे शासनाचे निर्देश आहेत। त्याच्यानुसार मान्य आयुक्त महोदय तसे अतिरिक्त महोदय यांच्या निर्देशानुसार आम्ही आज लाल चौकी ते आदरवाडी सर्कल पर्यंतचे फुटपाथवरचा रस्ता फुटपाथ वरील सगळं साहित्य जमा करायला सुरुवात केलेली आहे। यामध्ये बऱ्याच साऱ्या टपऱ्या अशा दिसून येतात की ज्यांच्या परमिशन नाहीये किंवा त्यांचे ऍड्रेस चुकीच्या ठिकाणी असून ते इथे धंदे करतायत आणि लहान नागरिकांना त्रास होतोय। याचे वारंवार नागरिकांच्या पण तक्रारी होत्या, म्हणून याची सुरुवात आम्ही आज लाल चौकीपासून केलेली आहे। आम्ही व्हेरीफाय केलंय या ज्या टपऱ्याच्या परमिशन ज्या परमिशन नाहीये आणि असल्या तरी सुद्धा त्यांचा ऍड्रेस इथे नाहीये। उदाहरणार्थ ही आता टपरी आहे त्याच्या अग्रवाल कॉलेजच्या परमिशनची टपरी आहे, ती लाल चौकीत लावली आहे। अशा वारंवार घटना दिसून येतात जेणेकरून इथे आणि हा नाका आहे तो छोटा आहे, इथे वारंवार अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून हे अशा पद्धतीने आम्ही आता कारवाई चालू केलेली आहे।